नमस्कार. वास्तविक पाहता अनेक वेळा अनेक विषयांवर आपण चिंतन करतो, मनन करतो, पण कधी कधी असा विषय समोर येतो की बोलावं काय, माणूस निशब्द होतो. आणि निशब्द होत असताना आपल्या जवळची व्यक्ती जेव्हा आपल्याला सोडून जाते तेव्हा दुःखाचा डोंगर तर सर्व परिवारावर, नातेवाईकांवर, कुटुंबावर कोसळतोच. पण एक व्यक्ती जाते म्हणजे शरीराने ते जाते, पण तिच्या आठवणीने ती थोडीच जाणार आहे. असंच 10 दिवसापूर्वी माझे ऋषितुल्य चुलते म्हणण्यापेक्षा अगदी वडिलांसमान ज्यांचं स्थान आहे आणि आमच्या संपूर्ण कुटुंबाचे आधार, ज्यांनी करपे परिवाराला एक दिशा दिली, असे खऱ्या अर्थाने सर्वांचे आधारस्तंभ आदरणीय पोपटराव जयवंतराव करपे, रिटायर पोलीस सब इन्स्पेक्टर, आणि आपल्या कर्तृत्वाने पोलीस खात्यामध्ये, समाजामध्ये, साईनगरीमध्ये, पुण्यामध्ये आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये ज्यांनी उल्लेखनीय काम केलं असे आमचे अण्णा गेले. वयाच्या 72व्या वर्षी अण्णांचं अल्पशा आजाराने दुःखद निधन झालं. अण्णा कोण होते? याजसाठी केला होता अट्टास शेवटचा दिस गोड राहावा, आता निश्चिंतीने पावलं विचरावा, खुंटलिया धावा तृष्णेची. तुकाराम महाराजांचं हे वचन ठीक आहे बोलण्यासाठी आपण म्हणतो, आणि मग याजसाठी केला होता अट्टास असा शब्द जेव्हा वापरला जातो तेव्हा त्या दिवसाकडे आपण खरंच वाट पाहतो का? जन्म आणि मृत्यू यामधलं जे अंतर असतं ते जीवन असतं. जीवनात वाटचाल करताना काट्यांना दूर सारायचं असतं, अंगावर आलेल्या शत्रूला मित्र बनवायचं असतं. अपयश पदरी आलं म्हणून निराश व्हायचं नसतं. यशाच्या शिखराकडे जाताना मागे वळून पाहायचं नसतं. यश यश म्हणजे तरी काय? हाती घेतलेल्या कामात सफलता म्हणजेच यश. आपलं आयुष्य म्हणजे अण्णांनी जीवनामध्ये जी काही पंचसूत्री दिलेली आहे ती अभ्यासण्यासारखी, वाखणण्यासारखी. मी त्यांचा पुतण्या ॲडव्होकेट डॉक्टर सुनील नानासाहेब करपे, माझे वडील अण्णांचे चौथे भाऊ, 2 बहिणी. हा परिवार जयवंतराव गोविंदराव करपे, माझे आजोबा 105 वर्ष जगले. भाऊंनी आम्हाला गुरुमंत्र दिला, शांततेत भाऊ राहिले. आयुष्यभर भाऊंनी जो गुरुमंत्र दिला तो अण्णांनी जपला. माझी आजी सरस्वती जयवंतराव करपे, जिच्यावर मी आजी एक मैत्रीण पुस्तक लिहिलं 2015-16 मध्ये, 14-15 मध्ये आजी आजोबा गेले. खऱ्या अर्थाने आपल्या आईवर किती प्रेम करावं. अण्णांचा आईवरचा जीव पाहिला, भाऊंवरचा जीव पाहिला म्हणजे आम्हाला आदर्श कसा घेतला पाहिजे याची जाणीव होते. आणि मग हा परिवार म्हणजे 1970-68 ची अण्णांची भरती. 68 साली अण्णा पोलीस खात्यामध्ये आले. पोलीस खात्यामध्ये पोलीस झाल्यानंतर त्या काळी पोलिसाला दरारा होता, आणि तो दरारा असा होता की खऱ्या अर्थाने म्हणजे कष्ट करत असताना रुई छत्रपती सारख्या दुष्काळी तालुक्यामध्ये, पारनेर तालुक्यामध्ये जन्म झालेली व्यक्ती पुण्यामध्ये येऊन पोलीस खात्यामध्ये आपले वडील बंधू बाळासाहेब जयवंतराव करपे पोलीस झाल्यानंतर दुसरे बंधू सुद्धा पोलीस खात्यात जातात, तिसरे बंधू रामदासजी करपे सुद्धा पोलीस खात्यात जातात. माझे वडील शेती करतात, तानासाहेब जयवंतराव करपे, आणि 2 बहिणी, एक पठाऱ्यांना दिली, गजराबाई पठारे, आणि दुसरी शांताबाई चांगदेवराव आढाव. ह्या दोन्ही बहिणी म्हणजे हे 4 भाऊ आणि 2 बहिणी असा संसार करणारी ही सर्व मंडळी अतिशय गुण्या गोविंदाने राहिली. सगळ्यात महत्वाचा गुण म्हणजे भावाभावांमध्ये असणारं प्रेम. माझ्या वडिलांचा फोन आला, मी जेवायला बसलो होतो आणि सांगितलं अण्णा गेले. भरल्या ताटावून उठावंसं वाटलं, कारण की खरंच दुःख झालं. माझ्या वडिलांनी सांगितलं आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू खळखळा वाहू लागले. ह्या परिवार, हे प्रेम, हे बंधू प्रेम पाहिल्यानंतर आजकालच्या तरुण पिढीला आदर्श द्यावासा वाटतो की हे प्रेम असं पाहिजे, भावाभावांमध्ये आपुलकी अशी पाहिजे. बोलायला खूप आहे, बोलण्यासारखंही खूप आहे. तुकाराम महाराजांचं एक वचन अण्णांनी आयुष्यभर पाळलं, आणि ते वचन होतं, जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी, उत्तमची गती तो एक भोगिल, उत्तम भोगिल जीवखानी. आणि मग अशा प्रकारे त्यांनी मित्र परिवार जोडला. समाजामध्ये काम करत असताना 68 साली पोलीस भरती झाले, पुण्यात आले. पुण्यात आल्यानंतर कामाला सुरुवात केली. सुरुवातीचा काळ आपल्या मामाच्या मुलीबरोबरच, म्हणजे आमची चुलती मावशी मंदाबाई पोपटराव करपे, ते माझ्या आजीचे भाऊ, त्यांची ही कन्या म्हणजे मामाच्याच मुलीबरोबर लग्न केलं. आणि मग त्यानंतर संसाराला 4 मुलं, म्हणजे भरतो तसे 4 मुलं. त्यामध्ये आमची जयश्रीताई सर्वात मनमिळावू, शांत स्वभावाची, प्रेमळ आणि कधीही कोणाला एक शब्दाने न दुखवणारी आमची ताई शिकली, वाढली, मगरांसारख्या चांगल्या घराण्यात गेली. माझे दाजी ॲडव्होकेट आहेत. आणि तो एक सलोखाते, एक प्रेम म्हणजे तो आपुलकीचा नातं कसं आमच्या ताईंनी जपलं, त्याच्यासारखी एक सुंदर सुकन्या. दुसरी मुलगी आमची दुसरी बहीण संगीता,
संगीताताई ही सुद्धा तेवढीच प्रेमळ आहे, तेवढी सरळ मनाची आहे, निर्मळ भावनेची आहे. संतोष खरंच नावाप्रमाणेच अतिशय प्रसन्न असणारा माझा भाऊ इंजिनियर आहे. आणि सचिन तोही तेवढाच मिश्किल पण अतिशय प्रेमळ, सर्वांना आपुलकीने जीव लावणारा हा सचिन. असे 4 भावंड. आणि त्यानंतर आम्ही सर्व पुतण्यांनी कधी असा फरक केला नाही, माझी मुलं आणि माझे पुतणे तेवढाच आपुलकीने आम्हाला. मला आठवतंय 7वी-8वीला असताना मी पुण्यामध्ये त्यांच्याकडे शिवाजीनगरला राहण्यासाठी यायचो. गणपतीच्या काळामध्ये, दिवाळीमध्ये, उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मी अण्णांबरोबर राहिलो. अण्णांचा करारी स्वभाव होता पण तेवढंच प्रेमळ मन होतं. त्यांनी आम्हाला सर्वांना आपुलकीने जीव लावला. समीर असेल, संदीप असेल, संजू भाऊ असेल, सुरेखा बाई असेल, शोभा असेल, अनिल असेल, ह्या सर्वांवर अण्णांनी जीवापाड प्रेम केलं. आपली भावंड आपल्या भावांसारखंच त्यांनी पुतण्यांवर सर्व, म्हणजे अगदी जत्रेच्या काळामध्ये अण्णा गावाला आल्यानंतर सर्वांना अगदी प्रेमाने पूर्ण आपुलकीने चौकशी करून सगळ्यांना कमी नव्हते काय कमी जास्त पाहण्याचं सुद्धा त्यांनी केलं. आणि असंच पुढचं आयुष्य जगत असताना पोलीस खात्यामध्ये आता कर्तृत्व. भगवद्गीतेमध्ये धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेताः युत्स्वा मामका पांडवा क्षैव किम कुर्वत संजय. म्हणजे आपल्या जीवनामध्ये जे कुरुक्षेत्र आहे, जे जगण्याचं कुरुक्षेत्र आहे, जे लढण्याचं कुरुक्षेत्र आहे, जे वाढण्याचं कुरुक्षेत्र आहे, आणि त्यामध्ये कर्तृत्व कर्मयोग हा सगळ्यात महत्वाचा योग. म्हणजे पोलीस खात्यामध्ये दरारा असणारे भोसले आणि करपे, सातपुते साहेब आणि करपे साहेब, भोसले साहेब आणि करपे साहेब, सुळके साहेब आणि करपे साहेब, अशा मैत्रींमध्ये पूर्ण आपुलकीने प्रेमाने माणसं जोडली. आणि ही सर्व माणसं अण्णांच्या काळामध्ये त्यांनी केलेलं कार्य, पोलीस खात्यामध्ये दरारा येरवडा भागामध्ये केलेलं कार्य आजही लोक कौतुकाने सांगतात की अण्णांसारखा पोलीस अधिकारी होणे नाही. मग हे कर्तृत्व आपलं करत असताना समाजामध्ये एक ठसा उमटवला. पुण्यामध्ये अनेक पदकं त्यांनी मिळवली, पण समाजाच्या परी त्यांनी कुठेतरी दातृत्व ठेवलं. आणि खरंच मला आठवतंय 9वीला होतो मी. आम्ही सर्वांना पहिल्यांदा मी जे आज साईवाणीचं काम जगभरामध्ये करतोय, साईवाणी प्रारंभ करो जारी रखोची मुहूर्तमेढ जर मी कुठून लावली असेल तर त्याचं एक जातिवंत, ज्वलंत आणि मूर्तिवंत उदाहरण म्हणजे आमच्या सर्व करपे परिवाराला अण्णा शिर्डीला घेऊन गेले. शिर्डीमध्ये साईबाबांच्या मूर्तीचं दर्शन झालं, साईबाबांच्या समाधीचं दर्शन झालं आणि माझ्या अंगामध्ये एक वेगळी शक्ती संचारली. त्या काळामध्ये 9वीमध्ये कुसुमाग्रजांची ती कविता मला पुन्हा एकदा आठवली. आणि त्यावेळेस सर्वसामान्य कुटुंब, तसं गरीब परिवारातून, करपे परिवार हा शेती करणारा, माझ्या आजोबा आजींनी आयुष्यभर काळ्या मातीमध्ये काम केलं. कांदा मुळा विठाई, कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, या उक्तीप्रमाणे माझी आजी माझ्या आजोबा बरोबर पदर कमरेचा खवून लढली, शेतामध्ये काम केलं, शेतीला शेती जोडली, कष्ट करत हा परिवार पूर्ण मोठा झाला आणि आपल्या मुलांना सुसंस्कारात दिवस आणले. हे काम करत असताना कष्टाची भाकर, कष्टाची मजुरी, कष्टाची हिंमत ही कधी त्यांनी विसरली नाही. आणि म्हणून मला आजही माझे आई वडील शेतामध्ये रात्रंदिवस कष्ट करतात, याचा मला सार्थ अभिमान आहे. अण्णा नेहमी विचारायचे, मी भेटायला गेल्यानंतर, नानाचं कसं आहे, घरचं कसं आहे, शेती कशी आहे, पाऊस पडला का, तळ्यात पाणी आलं का, हे शब्द त्यांनी शहरात राहिले. 50 वर्षाचं आयुष्य ते शहरात जगले, पण कधीही त्यांनी मातीशी नाळ तोडली नाही. ही गोष्ट मला या ठिकाणी आवर्जून सांगावीशी वाटते. अशी माणसं होती हत्तीच्या ताकदीची. जेव्हा आपल्या जातात, वटवृक्ष निखळून पडतो आणि मग आपल्याला जेव्हा चटके बसतात तेव्हा कळतं की त्यांचं काय प्रेम होतं, कशी भावना होती, कशी सादगी होती, कसा विचार होता. आणि मग ती कुसुमाग्रजांची कविता खरंच ती जीवनात मला आठवतीये. 9वीला असतानाच मी शिर्डीला पहिल्यांदा अण्णांबरोबर गेलो. पूर्ण परिवार आमचा एकत्र गेला. आणि ओळखलत का सर मला, पावसात आला कोणी, कपडे होते कर्दमलेले, केसावरती पाणी, क्षणभर बसला नंतर हसला, बोलला वरती पाहून, गंगा माई पाहून आली गेली घरट्यात राहून, माहेर वाशिन पोरी सारखी 4 भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली, भिंत खचली चूलही विजली, होते नव्हते नेले, प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले, खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवणी नुसते लढ म्हणा. म्हणजे लढ म्हणण्याची क्षमता आणि एक विचार, एक प्रगल्भता दिली. ती जी माझी 9वीत असताना साईबाबांशी नाळ जोडली गेली ती आजपर्यंत चालू आहे. इथून पुढच्या काळामध्ये अशीच अखंड चालू राहील. अण्णांनी एका देवाची भक्ती मनोभावे केली, ती म्हणजे शिर्डीच्या साईबाबांची. योगायोग पहा, साईनगरीमध्ये बाबांच्या मंदिरात नंतर झालं, पण साईनगरीमध्ये
साईबाबांच्या नगरीमध्ये अण्णा राहिले, साईबाबांची आयुष्यभर पूजा केली, ज्या घरात राहिले त्या घराला साई निवास नाव दिलं आणि जी नात त्यांची दिली तिचं नाव सुद्धा सई म्हणजे साई. एवढ्या भूमिकेने जगलेले आमचे अण्णा साईमय झाले. आणि अचानक असं जीवन जगत असताना, सर्व सुखात चालू असताना, कर्तृत्वाचा कळस करत असताना दुसरा अण्णांचा सगळ्यात महत्वाचा गुण म्हणजे मित्रत्वाचे नाते. मित्र असावा वनव्यासारखा. आता अलीकडे राऊतांची कविता ऐकली. मित्र म्हणजे मित्रत्वाचं नातं. किती मित्र परिवार म्हणजे चाहेरांपासून नातेवाईकांपासून तर मित्रत्वाचं नातं अण्णांनी जपलं. मला आठवतोय तो प्रसंग. आणि त्या प्रसंगामध्ये आपला छोटा भाऊ म्हणजे पोलीस निरीक्षक राहिलेले म्हणजे आदरणीय रामदास जयवंतराव करपे हे पोलीस उपनिरीक्षक. ते सुद्धा PSI नंतर झाले. अण्णांचे 3 नंबरचे भाऊ म्हणजे अण्णानंतरचा त्यांचा जन्म. पण राम मामा आणि अण्णा म्हटलं की ज्याला माहित नाही भाऊ त्याला असं वाटायचं मित्रत्वाचंच नातं आहे. भावाला मित्रत्वाचा दर्जा दिला. कुठलीही गोष्ट एकमेकांच्या विचाराने केली. जेव्हा राम मामा त्या दिवशी आले त्यांच्या डोळ्यामध्ये मी पाहिलं, रडताना त्यांच्या डोळ्यात ते 2 अश्रू खाली पडत होते आणि आपल्या भावाचा पूर्ण जीवनपट ते आठवत होते. हे शब्द विसरून चालणार नाहीत, कारण की हे शब्द असतात ते आपुलकीचे असतात, प्रेमाचे असतात. हे शब्द निशब्द करणारे असतात. कधी कधी बोलता येत नाही पण भावना मात्र डोळ्याने दिसत असतात. आपला भाऊ आपल्यातून गेला ही कल्पना सहनच होणारी नाहीये. पण अशा पद्धतीने भावाचं नातं सुद्धा आज भावाभावांमध्ये जे दुरावा आपण पाहतो तो भावामध्ये कधीही दिसला नाही. ही गोष्ट मला या ठिकाणी आवर्जून सांगायची. तिसरा अतिशय महत्वाचा विषय, आपल्या मुलीला शिक्षणामध्ये कधीही त्यांनी मुला मुलींमध्ये परिवर्तन केलं नाही. वास्तविक पाहता आपण महापुरुष लांब पाहतो पण आपल्या जवळ महापुरुष घडत असतात हे आपल्या थोडं उशिरा लक्षात येतं. आणि त्यातलाच हा प्रकार आहे. म्हणजे आपल्या जीवनामध्ये त्यांनी शिकत असताना मी 12वी मध्ये पुण्यामध्ये आमचे राममामा यांच्याकडे बाईकडे मी 12वी साठी शिक्षणाला आलो. 12वीचे ते वर्ष पूर्ण झाल्यानंतर मला चांगले मार्क्स पडले. माझा DED ला नंबर लागला. मी 2 वर्ष DED करत असताना आधी सुरुवातीच्या काळामध्ये राममामांकडे आणि नंतर 2 वर्ष मी अण्णांच्या घरी राहिलो. त्या साईनगरीमध्ये पहिल्यांदा मी साईबाबांच्या मंदिरापाशी अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय हा गजर कानावर ऐकला. माझे कान तिकडे ओढले गेले. मी बाबांच्या चरणी लीन झालो आणि बाबांपासूनच माझी साईवाणीला प्रारंभ झाला. शिक्षक माझ्या मित्रा, चालता चालता थांबू नकोस. निवडलेल्या मार्गावर तू मागे फिरू नकोस. समाज आपली करेल उपेक्षा विचार मनात आणू नकोस. पैशासाठी जग धावते, मानासाठी रुसू नकोस. शेवटी मात्र लक्षात ठेव, सत्ता संपत्ती सारे व्यर्थ, ज्ञानदाने व्रत आपले आहे त्यास महान अर्थ. आणि मग हे ज्ञानाचं व्रत शिक्षक DED करत असताना अण्णा मला अर्णेश्वर कॉलेजला सोडायला आले आणि सांगितलं मला 2 शब्द. गाडीवर स्कूटर गाडी होती त्यांची, त्यावेळेस मी स्कूटरवर मागं बसलो. अण्णा मी पहिल्यांदा पुण्यामध्ये नवीन, मला पुण्यातलं फार काय माहित नव्हतं. त्यांच्या गाडीवर पाठीमागे बसलो आणि पाठीमागे बसून तो प्रवास सुरू झाला. DED ला मी गेलो. मला सांगितलं चांगले शिक्षक हो, तुझ्या ऐवळी शेती करतात, कष्ट करून आलेत. 4-2 शब्द अधिकारवाणीने अण्णांनी सांगितले. ते शब्द मी आत्मसात केले. आणि त्या काळामध्ये DED ला असताना शिक्षण सेवक निघाला GR आणि शिक्षण सेवकाचा मोर्चा निघाला. जिल्हा परिषद समोर मी मोर्चाचं नेतृत्व करत होतो. पोलीस खात्यात अण्णा होते. संध्याकाळी घरी आल्यावर मला विचारलं, पुढारपण करायला लागलेला दिसतोय मोर्चामध्ये, मी तुला पुढे पाहिलं. मी इकडे तिकडे पाहिलं. म्हणलं अण्णा तर तिथं कुठे नव्हते, पण त्यांची अशी यंत्रणा होती की प्रत्येक गोष्टीमध्ये. त्यानंतर मात्र लक्षात ठेवलं की आपला चुलता आपल्याला कुठूनही पाहू शकतो, कारण पोलीस खात्यामध्ये असणारी ती यंत्रणा तो दरारा होता. माझा समवयस्क विचारांचा भाऊ संतोष, आम्ही एकाच वयाचे. तो इंजिनिअरिंग करत होता, मी DED करत होतो. अभ्यासात आम्ही रमत होतो, शिकत होतो. वडिलांनी, चुलत्यांनी, आजोबांनी, आजींनी केलेलं कष्ट पाहत होतो. आणि म्हणून कधी कुठल्या चुकीच्या गोष्टीकडे आम्ही कधीच वळालो नाही, कारण हे आदर्श आणि हे संस्कार आम्हाला होते. यानंतरचा पुढचा काळ, तिसरा आणि अतिशय महत्वाचा गुण म्हणजे सर्व कुटुंबाची काळजी. पहा, भगवद्गीतेमध्ये कृष्ण भगवंतांनी सांगितलेलं आहे की मी आहे अर्जुना, तू उठ आणि लढ. अण्णा नेहमी आम्हाला असं वाटायचं की परिवारामध्ये पोपटराव जयवंतराव करपे म्हणजे आमच्या परिवाराचं नाक होतं. माझ्या आजीला प्रचंड अभिमान होता माझ्या अण्णाचा. मला म्हणायची अण्णा आहे ना, अण्णा आहे ना. प्रत्येक गोष्ट आजी म्हणायची. मी अण्णाला सांगते अण्णा आहे ना आई, आज तुझे अण्णा तुझ्या जवळ आलेत, ह्या गोष्टीसाठी आम्हाला फार दुःख होतोय. पण एक गोष्ट सांगून चालणार नाही, आईचं आणि मुलाचं नातं कसं असतं याचं जातवंत ज्वलंत आणि उदाहरण जर द्यायचं असेल तर ती माझी आजी सरस्वती जयवंतराव करपे आणि माझे
चुलते म्हणजे माझ्या वडिलां समान असणारे आदरणीय पोपटराव जयवंतराव करपे. हे नातं फार घट्ट होतं, हे नातं फार विचारांचं होतं, हे नातं फार तत्वांचं होतं, हे निशब्द करणाऱ्या शब्दांच्या पलीकडचं होतं. अशी गोष्टी घडत गेल्या. पुढच्या काळामध्ये समाज पुढे जात राहतो. आई आणि मुलाचं नातं या ठिकाणी मला आवर्जून सांगायचंय. तिसरा अतिशय महत्वाचा जो मला जाणवलेला त्यांच्यातला मी पाहिलेला गुण, अतिशय व्यवहार चोख. कधीही त्यांनी उभ्या आयुष्यामध्ये एकही व्यवहार चुकीचा केला नाही. म्हणजे आपल्या पूर्ण परिवाराची काळजी घेत असताना एक व्यावहारिक आदर्श सुद्धा अण्णांनी घालून दिला. कसा आदर्श असावा, कसं असावं. आपल्या दोन्ही मुलींचं चांगलं करून देत असताना सुद्धा अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम त्यांनी पार पाडले. मुलाचंही छान केलं आणि मग कधीही कोणाला कधी त्यांनी बर्डन केलं नाही. स्वतंत्र जगून दिलं, पण एक आदर्शवाद घालून दिला. म्हणजे कुटुंब प्रमुखाने कसं असावं याचं जातीवंत, ज्वलंत आणि मूर्तिवंत उदाहरण म्हणजे आमचे अण्णा होते. चौथा मला जो जाणवलेला महत्वाचा आणि अतिशय प्रामाणिक गुण म्हणजे शेती. ग्रामीण भागाची नाळ त्यांनी कधी तुटू दिली नाही. कोणाचाही धावा, कोणाचीही मयत, कोणाचंही सुख, कोणाचंही दुःख. मी पुण्यामध्ये असताना नाना पाटेकरच्या समवेत एक कार्यक्रम केला. कार्यक्रम होता गुन्हेगारी मुक्तीसाठीचा. त्या कार्यक्रमामध्ये अण्णा सुळके साहेब आले. माझं भरभरून कौतुक केलं. माझे चुलते माझ्या कार्यक्रमाला आले हे पाहून मला आनंद वाटला. माझ्यासारख्या सर्वसामान्य मुलाचा या पुण्यनगरीत गणेश कला क्रीडा मंचला कार्यक्रम होत असताना माझ्या चुलत्याने माझ्या पाठीवर थाप मारली आणि पुण्याच्या कमिशनर बरोबर मी बसून जो कार्यक्रम सन्मानाने करू शकलो, यावेळेस मला आनंद झाला की माझ्या घरातलं माझं कोणीतरी तिथं आलं. मी लिहिलेलं पहिलं पुस्तक राजीव गांधी अण्णांनी घेतलं, पूर्ण वाचून काढलं आणि सांगितलं छान पुस्तक लिहिलं. अशी पाठ थोपटणारं जेव्हा घरातलं कोणीतरी नेतृत्व असतं, त्या 2 वर्षामध्ये मी अण्णांचं जीवनपट पाहिला. शिवाजीनगरला मी जेव्हा सुट्टीच्या काळामध्ये यायचो, रात्री अपरात्री अण्णा 12, 1, 2 वाजता ड्युटी संपून आले तरी आम्हाला आईस्क्रीम घेऊन यायचे. आम्ही सगळे भावंड, जयाताई, संगीताताई, सचिन, संतोष, मी बऱ्याच वेळा तिथं राहायचो. त्यावेळेस आम्ही आईस्क्रीम खाल्लेली अजून विसरू शकलो नाही. आज आम्हाला आईस्क्रीम खायला मिळेल पण अण्णांच्या हाताची आईस्क्रीम मिळणार नाही, हे दुःख आम्हाला या ठिकाणी आज आवर्जून सांगावंसं वाटतंय. माफ करा, बोलताना थोडं वैयक्तिक स्तरावर बोलत असताना हे खरे अनुभव आहेत, हे सत्य अनुभव आहेत. दिवाळीच्या मध्ये कधी अण्णांनी आम्हाला कपड्याशिवाय राहून दिलं नाही. प्रत्येकाला कपडे घेतले आणि त्यानंतरच ते म्हणजे एवढं व्यस्त जीवन असताना सुद्धा आपल्या कुटुंबाकडे लक्ष देण्याची जी वृत्ती आहे. आमचे जावई म्हणजे निनाद दादासाहेब मगर त्या दिवशी ढसाढसा रडत होते. अण्णा गेले म्हणून जेव्हा अनिलला त्यांनी पहिला फोन केला तेव्हा मला जाणवलं की जावयाचं सासऱ्याप्रती असणार एवढं प्रेम आलं कुठून, तर त्याच्यासाठी अण्णांची वागणूक होती. कधी त्यांना असं वेगळं परखलं समजलं नाही. जावयासारखं नाही, मुलासारखं सांभाळून त्यांच्यावर प्रेम केलं. जयाताई असेल, संगीताताई असेल, संतोष असेल, सचिन असेल, आम्हाला सर्वांना त्यांनी प्रेम दिलं. समीर आणि संदीपवर सुद्धा विशेष प्रेम त्यांनी केलं. ही गोष्ट कधी विसरता कामा नये. कारण हे प्रेम, ही भूमिका, ही भावना आणि हे समर्पण पोलीस खात्यामध्ये, कुटुंबामध्ये, संपूर्ण आपल्या व्यवहारामध्ये आणि समाजामध्ये अण्णासाहेब पठारे असतील, बापूसाहेब पठारे असतील, ह्या अनिलजी नवले असतील, ह्या सर्वांबरोबर त्यांनी असलख्याचे संबंध निर्माण केले. पुढच्या काळामध्ये आपला मित्र, मोठ्या भावासारखा असणारे भोसले साहेब आणि अण्णांनी शेजारी शेजारी वास्तू बांधली. साई नगरीमध्ये साई निवास बांधलं. म्हणजे पहा बर का, साईबाबांचे भक्त, साई नगरीमध्ये वास्तव्य, साईबाबाच्या मंदिरा शेजारी म्हणजे बाबांच्या पायथ्याच्या शेजारी वस्तू, घर आणि त्यानंतर सगळं काही साईमय करून टाकलं. आणि मी त्यांचा पुतण्या आज साईवाणी, आस्था भजन, आस्था चॅनल, झी टीव्ही, लोकशाही मराठी या संपूर्ण भागामध्ये आणि भारत देशामध्ये, जगामध्ये, अमेरिकेमध्ये, दुबईमध्ये साईवाणीचे कार्यक्रम करत असताना मला माझ्या काकांचा, माझ्या वडिलांचा, माझ्या इतर चुलत्यांचा, सर्वांचा मनापासून अभिमान आहे. कारण की त्यांनी दिलेलं शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी ही उक्ती त्यांनी आत्मसात केलेली आहे. आम्ही त्या पद्धतीने शिकतोय, घडतोय, पुढे जातोय, वाढतोय. पुढच्या काळामध्ये संतोष इंजिनियर झाला, जीवनामध्ये यशस्वी झाला आणि अतिशय MSc ऍग्री झालेली आमची वहिनी म्हणजे कुटुंबामध्ये सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने एक आपल्या मुलाचं त्यांनी विवाह केला. सचिनचाही विवाह झाला पण दुर्दैवाने सचिन अपघाती काळामध्ये त्याच्या आयुष्यात अपघात झाला आणि थोडं दुःखाचं सावट आलं, पण डगमगले नाही अण्णा. त्यानंतर सुद्धा त्यांची कणखर वृत्ती आणि बाणा आम्ही पाहिला. म्हणजे एक व्यक्ती आपल्या आयुष्यात सुख दुःख कोणाला नाही, प्रत्येकाच्या आयुष्यात दुःख येतात.
अण्णांच्या आयुष्यात दुःख आले पण ते त्यांनी पचवले. नियतीने काही लिहून ठेवलेलं असतं, पुढचं कोणाला माहित नसतं, पण आलेल्या गोष्टीला सामोरं जायचं असतं आणि सामोरं जात असताना कणखर बाण्याने जगायचं असतं हे अण्णांनी सांगून दिलं. मला आज या ठिकाणी बोलण्यासारखं खूप आहे, बोलावं असंही खूप आहे, पण आमची मावशी म्हणजे इतकी स्वज्वळ मनाची, सगळ्यांना बरोबर घेऊन चालणारी, आपुलकीने चौकशी करणारी आमची मंडा मावशी आज तिच्या घरामध्ये देव आहे पण देवाऱ्यामध्ये देव नाही. मावशीने अण्णांना कुठं पाहायचं, पण मावशी तुम्हाला केलेले संस्कार, तुमच्यावर केलेलं जीवापाड प्रेम, तुमची अपत्य, तुमची मुलं, तुमचे नातू, तुमची नात, या सर्वांमध्ये अण्णा तुम्हाला दिसतील, कारण की त्यांनी दिलेलं कर्तृत्व तुम्ही कधीही विसरू शकणार नाही. माणसं येतात जातात पण माणसाच्या आठवणी शिल्लक राहतात. आपल्या बहिणींवर सुद्धा अण्णांनी तेवढं प्रेम केलं. विसरलीच कशी ग ताई, नाही होत माझी आठवण, तुझ्या प्रीती खुणांची हृदयात केली साठवण. आपलं नातं ताई आहे बहीण भावाचं, विसरणार तर नाही ना, खरं सांग ताई. ताई तुला न्यायला येईल ग सणाला, परत म्हणशील कुणीच नाही आम्हाला. नाही चालत ग दोन तळ्याविना जात, तसंच आहे आपलं युगांतराचं नातं. माझ्या ताईचं जीवन राहो सुखी समाधानी, हीच एक प्रार्थना प्रभू तुझ्या चरणी. म्हणजे जी बहीण पठारेंना दिली, गजराबाई पठारे, तिचे 2 मुलं बंडू आणि हरी आणि मुलगी नंदाबाई. दुसरी बहीण, ती बहीण म्हणजे शांताबाई चांगदेवराव अडाव, त्यांना 4 मुलं, विठ्ठल, ज्ञानदेव, दादासाहेब आणि सुभाषराव. म्हणजे भाच्यांना किती जीव लावावा. आज भाच्यांनी त्या काळामध्ये वेगवेगळे व्यवसाय केले, कोणी टेम्पो चालवला, कोणी रिक्षा चालवली, पण मामाचा एवढा दरारा होता की मामाच्या दराऱ्यावर त्यांनी व्यवसाय वाढवले. आणि खऱ्या अर्थाने आजही हे नातं आपुलकीचं टिकून आहे, प्रेमाचं टिकून आहे. ह्या गोष्टी आम्हाला अभिमानाने सांगायच्या. म्हणजे आपल्या भाच्यांना सुद्धा तेवढा जीव लावला. अलीकडच्या काळामध्ये मी हायकोर्टामध्ये कोर्टामध्ये प्रॅक्टिस करत असताना पाहतो की बहीण भावामध्ये जमिनीसाठी वितुष्ट येतं, प्रेम कमी होतं, दुरावा निर्माण होतो, पण इथे कधीही झाला नाही. मी माझ्या आयुष्यात आज साक्षीनिशी सांगतो, ऍडव्होकेट डॉक्टर सुनील नानासाहेब करपे, माझं वय आता 40 वर्षे. माझ्या चुलत्यांमध्ये आणि माझ्या वडिलांमध्ये एकाही शब्दाने कधी भांडण झालेलं मी आजपर्यंत माझ्या या कानाने आणि या डोळ्यांनी पाहिलेलं नाही. म्हणजे भावाभावांमध्ये भले ते कमी बोलत असतील, पण त्यांच्यामध्ये जे ओलावा होता ना प्रेमाचा, तो कधी आमचे मोठे अण्णा बाळासाहेब जयवंतराव करपे लहान मुलासारखं रडत होते त्या दिवशी. राममामा अतिशय शांत व्यक्ती, पण डोळ्याच्या धारा त्यांच्या पूर्ण अखंड चालू होत्या. माझे वडील गावावरून आले, दसदसा रडत होते. अण्णा गेले, ही भावना त्यांना सहन होत नव्हती. मी त्यांना जवळून पाहिले, मी माझ्या वडिलांना रडताना कधीही पाहिलं नाही, पण भाऊ गेल्यानंतर पारासारखा माझा बाप डोळ्यात अश्रू आणून सांगत होता, माझा भाऊ गेला. ही गोष्ट कधीही विसरता कामा नये. ह्या भूमिका येतात कुठून, याला प्रेम असावं लागतं, असावे अंतरीचे, तरच ते दिसेल, अन्यथा नाटकाने ते दिसणार नाही. म्हणून ह्या गोष्टींचाही या ठिकाणी उल्लेख केला पाहिजे. मी अनेक महापुरुषांचा जागर केला, 24 महापुरुष मी जगलो. आज महात्मा गांधीजीच्या जयंतीच्या दिवशी मी गांधीजींना स्मरण करत असताना माझ्या कुटुंबात सुद्धा वडासारखी एवढी मोठी माणसं आहेत, हे मला तुम्हाला अभिमानाने सांगायचंय. हा व्हिडिओ करण्याचा दृष्टिकोन एकच आहे की आमचे अण्णा आज आमच्यातून गेलेत, पण जाताना एक गोष्ट मात्र सांगून गेलेत की कणखर मानेने, कणखर सन्मानाने आणि कणखर बाण्याने जगलं पाहिजे. एक समाज. बापूसाहेबांनी त्या दिवशी, ज्या दिवशी अंत्यविधी झाला त्या दिवशी भाषण करताना सांगितलं, अण्णा आमच्या कार्यक्रमात यायचे, आम्ही त्यांच्या कार्यक्रमात जायचो. किती मोठं प्रेम. आमचे सर्वांचे मोठमोठे हे जे काही आज स्वप्न आहेत त्याच्यामध्ये आमच्या वडिलांनी, चुलत्यांनी, आजोबांनी, आजीने, सर्वांनी, आईने, सगळ्यांनी झाकून दिलेलं आहे, गाळून घेतलेलं आहे जमिनीमध्ये. म्हणून तर वटवृक्ष उभा राहू शकतो, म्हणून तर इमारती उभ्या राहू शकतात. आणि हे आम्हाला विसरून चालणार नाही. जाता जाता फक्त एवढंच सांगू इच्छितो, 5वा आणि अतिशय महत्वाचा जो मला त्यांचा भावलेला गुण म्हणजे अतिशय सुचिरभूत कापरासारखं जीवन. जगताना माग काही ठेवलं नाही. जे केलं ते समाजाला वाहून दिलं, आपल्या कुटुंबाला वाहून दिलं, भरभरून दिलं, भरभरून दिलं, प्रेमाने दिलं, आनंदाने दिलं.
सन्मानाने दिलं, विचाराने दिलं, तत्वाने दिलं आणि खऱ्या अर्थाने साईबाबांची श्रद्धा आणि सबुरी जगले, तसंच वागले आणि त्याच्याही पलीकडे जाऊन आपल्या मित्रत्वाच्या नात्याने सर्वांशी सलोख्याचे, प्रेमाचे, जिव्हाळ्याचे संबंध निर्माण केले आणि म्हणून माऊलींसारखं ते जगले. तरी न्यूनते पुरते अधिकही सरते. बाबांनो, अण्णांबद्दल बोलण्याचा थोडासा मी प्रयत्न केला. जर काही चुकला असेल तर माफी मागतो. बाकी आपण सुज्ञ आहात. प्रणाम.